सर्वांना नमस्कार. मित्रहो, सांधेदुखी किंवा संधिवात ज्याला म्हणतो आपण जॉईंट पेन, जो सांध्यांचा त्रास असतो, याच्या रुग्णांची संख्या खूप आहे. भरपूर रुग्ण असे त्रासलेले आहेत. तर याच्यासाठी आपण पुन्हा पुन्हा सांगत असतो की त्यांनी हे पथ्य पाळलं पाहिजे, त्यांनी असा आहारात बदल केला पाहिजे, अशा प्रकारचं हे केलं. सगळे नियम सांगतो आपण त्यांना, हे पाळा, ते पाळा, हे करा, असं करा. परंतु त्याच्यासोबतच काय करू नये हे पण त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचं असतं. काय टाळलं पाहिजे हे तेवढंच महत्वाचं असतं. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण या रुग्णांनी कोणत्या 20 गोष्टी टाळल्या पाहिजेत हे आपण पाहणार आहोत. या 20 गोष्टी जर टाळल्या तर त्यांचा त्रास नक्की कमी व्हायला मदत होईल, हे मी तुम्हाला आधी अगोदरून सांगतो. तर म्हणून हे 20 गोष्टी कोणत्या आहेत की ज्या टाळल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे की ज्यांना सांधे दुखण्याचा त्रास असेल त्यांनी जास्त धावलं नाही पाहिजे, साधं चाललं पाहिजे, रनिंग करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये. तसंच उड्या मारणे पण त्यांना जमत नाही, कारण आधीच सांधे दुखायलेले असतात, सांधे झीज व्हायलेले असतात, सांध्यामध्ये दोष निर्माण झालेले असतात आणि उड्या मारल्यानंतर ते दोष जास्त होतील. म्हणून ते उड्या मारण्याचं टाळलं पाहिजे. तसंच जास्त वजन उचलणं किंवा वाकून काम करणं. वजन उचललं किंवा वाकून काम केलं तर काय होतं, मणक्यावर त्रास येतो, पाठीमागं सांध्यावर पण लोड येतो आणि सांधे त्यावेळेला झीज जास्त होत असते त्यांची. म्हणून झीज होऊ नये, जिथं आहे ती थांबावी आणि ती भरत यावी किंवा दुरुस्त व्हावी, याच्याकरता हे नियम पाळला पाहिजे की वजन जास्त नाही उचललं पाहिजे आणि वाकून जास्त काम नाही केलं पाहिजे. जेवढं तुम्हाला उभं राहून बसून जेवढं काम जमू शकतंय तेवढं तुम्ही केलं पाहिजे. तसंच खाली बसणं, एकदम जमिनीवर मांडी घालून बसणं हे पण टाळलं पाहिजे. खुर्चीवर बसलं पाहिजे किंवा दिवाण असेल किंवा काय सोफा असेल याच्यावर बसणं, त्याच्यातून उठणं, चालणं, फिरणं, अशा लहान लहान हालचाली त्यांनी केल्या पाहिजे. लहान हालचाली करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण छोट्या छोट्या हालचाली केल्या तरच तुमचे सांधे मोकळे राहतील. जॉईंट्स म्हणजे मोबिलिटी, हालचाली झाल्या नाहीतर ते जाम बनतील, सगळे कडक होतील. स्नायू होत्या सांध्याच्या वरचा आणि खालचा स्नायू जो असतो त्याला जी आकुंचन प्रसरण पावण्याची किंवा त्याची ताकद असते, आपण जे दोर म्हणतो ते मजबूत असतात. हे मजबूती टिकणारच नाही जर हालचाली झाल्या नाहीत. म्हणून हालचाल पण होत असते आणि जास्त वेळ एका स्थितीमध्ये नाही बसलं पाहिजे. ती बसणं असेल काय असेल, जास्त वेळ नका त्या स्थितीमध्ये करू. तुम्ही काय केलं पाहिजे की ह्या दोन्हीचं बॅलन्स जे आपण म्हणतो, आराम किती घ्यायचा आहे, त्या भागाला आराम किती द्यायचा आहे आणि त्या भागाला हालचाल किती द्यायची, या दोन्हीचं संतुलन, या दोन्हीचं बॅलन्स जमवता आलं पाहिजे. आणि ते कसं त्या रुग्णाला पण कळत असतं, कारण एकदा जास्त झालं, जास्त हालचाली व्यायाम झाला की त्रास होणार, अजिबातच नाही हालचाली केल्या तरी पण त्रास होणार. मग स्वतःच्या अनुभवानं सुद्धा असे पेशंट हुशार होत असतात आणि झालं पाहिजे हुशार. हुशार होण्याकरता, पेशंटनी स्वतः हुशार होण्याकरताच आपला हा व्हिडिओ खटावत आहे. म्हणून हे सगळं नियम पाळला पाहिजे की जास्त वेळ एकाच स्थितीमध्ये आणि बेढब अवस्थेमध्ये नाही बसलं पाहिजे. तुम्ही असं ताट बसा, ताट चालत राहा, पाठीचा कणा शक्यतो जेवढा जमेल तेवढा सरळ ठेवायचा प्रयत्न करा. कुबड काढून बसू नका, कुबड काढून चालू नका. तुम्हाला जेवढा पाठीचा कणा असा सरळ ठेवता येतो तेवढा तुम्ही पाठीचा कणा सरळ ठेवा आणि सरळ चालणं हे सांध्यांसाठी सगळ्यात चांगलं असतं. तसंच पाणी कमी प्यायचं टाळा. काही जणांचं आम्ही विचारतो, कुणी म्हणतं 1.5 लिटर होत असेल पाणी, कुणी म्हणतं 1 लिटर, 2 लिटर. अहो, एवढ्या कमी पाण्यानं भागतच नाही. तुम्ही 3 लिटर कमीत कमी त्याच्या पुढूनच पाणी प्या, 3.5 लिटर प्या, 4 पर्यंत प्या. पाणी पुरेसं पिलं पाहिजे, पाणी कमी प्यायचं टाळलं पाहिजे. तसंच जंक फूड्स खायचं, फास्ट फूड जे असतात, बेकरीचे प्रॉडक्ट असतात किंवा आपण जे डब्बाबंद पाकिटबंद म्हणतो, हे प्रॉडक्ट टाळले पाहिजेत. हे आहारामध्ये याचा अजिबात समावेश नसला असं. तसंच नॉनव्हेज जे चिकन असतं, मटण असतं, याचाही समावेश संधिवाताच्या पेशंटनी नाही केला पाहिजे. तसंच मीठ आहे, मिठाचं प्रमाण कमीत कमी पाहिजे. तसंच तेल आहे, तेलाचंही प्रमाण कमीत कमी पाहिजे, म्हणजे फॅट जी चरबी असते ते पण जास्त नाही गेली पाहिजे, थोड्या कमी प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. तसंच गोडचं पण प्रमाण कमीत कमी केलं पाहिजे. म्हणजे हे सगळे जे घटक आहेत हे काय करतात, तुमच्या शरीरामधलं हे मटण असेल, चिकन असेल, तेल असेल, तूप असेल किंवा हे गोड पदार्थ असतील, हे काय करतात, तुमच्या शरीरातली कॅलरी जास्त शिल्लक ठेवतात. आणि जर ती कॅलरी वापरता आली नाही, कारण काय होत असतं की सांधेदुखीच्या पेशंटला जास्त भरभर किंवा जास्त व्यायाम शरीराचा होतच नाही, मग ती कॅलरीज खर्च करण्याची ताकद त्या व्यक्तीमध्ये नसते आणि मग ह्या ज्या कॅलरी शिल्लक राहतील
ह्या कॅलरीज शिल्लक राहिलेल्या त्यांचं रूपांतर चरबीमध्ये होणार. चरबी होऊ लागली की हे चरबी सगळीकडे साठत राहणार. तुमचे बाकीचे पण अवयव त्याच्यामुळे खराब होत राहणार. तुमची मुळातली रोगप्रतिकार शक्ती कमी होत राहणार. आणि याच्यामुळे काय होणार, मग नको त्या बिमाऱ्या, नको ते त्रास तुम्हाला अधिक वाढणार. जे त्रास कमी करण्याकरता प्रयत्न करायचा आहे ते त्रास पुन्हा जास्त वाढणार. म्हणून हे आहाराचे नियम पाळले पाहिजेत. तसंच फिरताना चालताना तुम्ही चप्पल किंवा स्लीपर घालून फिरू नका. तुम्ही जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा जे प्लेअरचे शूज असतात चांगल्या प्रकारचे, ज्याला लेस असते बांधायची, अशा प्रकारचे शूज, सॉक्स घाला, ते बूट घाला. आणि हे बूट घालून त्याला खूप जास्त टाईट पण आवळू नका किंवा खूप लूज पण सोडू नका. अशा प्रकारचं. आणि चालण्याची जी प्रक्रिया असते हे चांगल्या प्रकारे पद्धतशीर चालण्याचा, सरळ रेषा पाहून अशा प्रकारे व्यवस्थित चालण्याचा प्रयत्न जर केला तर त्यानं सांध्यांना आराम मिळतो. सांधे जास्त झिजणार नाही, आमच्या तुमच्या शरीराच्या हालचाली पण होती. तसंच वजन वाढणं टाळलं पाहिजे. तुम्ही पहा, कोणत्याही डॉक्टरकडे गेलात आणि सांध्याचा काही प्रॉब्लेम म्हणला, तुमचं जर वजन वाढलेलं असलं तर ते अगोदर सांगणार की तुमचं वजन कमी करा. आता तिथं अडचण कशी येते की वजन कमी करायला तुम्हाला व्यायाम करायला, तुमच्या सांधे एवढे दुखत असाल की तुम्ही व्यायामच नाही करू शकत. आले का आता अडचण आली मोठी. करायची इच्छा आहे व्यायाम, पण तुमचे सांधेच नाही, तुम्हाला फिरू देत नाहीत जास्त, तुम्हाला हालचाली करू देत नाहीत जास्त. मग ही वेळच येऊ नये याच्याकरता अगोदरच लक्ष दिलं पाहिजे की जे जे खायचं टाळा म्हणले त्या गोष्टी टाळायच्या. आपण जे खायला सांगतो चांगल्या प्रकारचं ते खायचं. म्हणजे काय होईल की फॅट जास्त साठणारच नाही, म्हणजे तुमचं वजन वाढणार नाही. आणि वजन वाढलं की ते काय होत असतं, मग सांधे झीज जास्त वाढते. वजन वाढलेल्या व्यक्तीच्या शरीरामध्ये किंवा हाडामध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी होत असतं आणि ऑस्टिओपोरोसिस म्हणतात ते मागं लागतं. म्हणून हाडांची झीज, हाडं ठिसूळ बनतात. तसंच व्हिटॅमिन डी पण कमी प्रमाणात त्या शरीरामध्ये असू शकतं, म्हणून हाडांची झीज होणं जास्त वाढतं. तर या पण गोष्टी टाळल्या पाहिजेत. ज्या चांगल्या गोष्टी आहेत तेवढ्याच केल्या पाहिजेत. तसंच अतिशय थंड किंवा अतिशय उष्ण वातावरण सांध्यांसाठी चांगलं नसतं. म्हणून सांधे हे उबदार ठेवले पाहिजेत आपण म्हणतो, किंवा सांध्यांना सपोर्ट दिला पाहिजे. आपण जे क्रेप बँडेज म्हणतो बांधा, किंवा जे त्याला कॅप देतात किंवा जे बेल्ट देतात, जे वापरा म्हणतात, हे काही वेळापुरते तरी वापरले पाहिजे. जेव्हा तुम्हाला मोकळ्या हवेमध्ये किंवा वातावरण जेव्हा अतिशय थंड आहे त्यावेळेला त्या सांध्यांना उबदार ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. त्याला वाटलं तर गरम याचा शेक दिला तरी पण, गरम पाण्याच्या पिशवीनं तरी पण चालतं. जर सांध्यावर सूज असेल तर मात्र गरम याचा नाही शेक द्यायचा, त्यावेळेला थंड म्हणजे बर्फ त्याच्यावर फिरवला तर तो चालतो. म्हणजे सूज असेल तर थंड यानं त्याला शेक दिला पाहिजे. आणि जर नुसते दुखत असतील, कडक झालेले असतील स्नायू किंवा हालचालींना त्रास होत असेल पण सूज आलेली नाही, अशा वेळेला गरम किंवा वार्म किंवा उबदार तेला ठेवणं अतिशय आवश्यक असतं. म्हणजे तिथला रक्तपुरवठा वाढतो, तिथले विषारी घटक किंवा जे नको असलेले तिथं थांबलेलं आहे, साचलेलं आहे, त्याचा निचरा होऊन ते बाजूला निघून जातं आणि सांधे मोकळे व्हायला मदत होते. त्या स्नायू जे असतात त्याच्या पण लवचिकता वाढते, त्याच्या पण ताकद वाढेल आणि त्याच्या हालचालीला पण ते मदत करेल. याच्यासोबतच आता हे सांध्यांचं दुखणं कमी करायचा आपण प्रयत्न या गोष्टी सगळ्या करू लागलो, पण हे सगळं करताना तुमची मानसिकता पण चांगली ठेवली पाहिजे. तुम्हाला खात्री वाटली पाहिजे नेहमी की मला नीट व्हायचं याच्यातून. आत्मविश्वास तुमचा चांगला वाढला पाहिजे. पॉझिटिव्ह थिंकिंग याला म्हणतो तशात गेलं पाहिजे. तुम्ही ताण तणाव किंवा डिप्रेशन, अँझायटी, निराशा याच्यामध्ये नाही गेलं पाहिजे. तुम्ही तुमचा ताण हाताळायला शिकलं पाहिजे. तुमची मानसिकता चांगली ठेवली पाहिजे. नेहमी हसून खेळून राहिलं तर काय होतं की तुमच्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारचे जे 4 हार्मोन असतात, हे 4 हार्मोन चांगल्या प्रकारे स्त्राव होतात आणि हे 4 हार्मोन तुमच्या शरीरामध्ये सगळ्या अवयवांना, सगळ्या संस्थांना, तुमचे स्नायू असतील, सांधे असतील, त्यांना चांगल्या प्रकारे रिकवर व्हायला, चांगल्या प्रकारे त्यांना आजारातून बाहेर काढायला मदत करत असतात. म्हणून तुमची मानसिकता चांगल्या प्रकारची असली पाहिजे. तसंच वाईट गोष्टी ज्या असतात आणखी काही, जसं तंबाखू अजिबात घेऊ नये. कुठल्याही स्वरूपाचे तंबाखूचं, गुटखा असेल, सिगारेट असेल, बिडी असेल, हे नाही घेतलं पाहिजे. काडी सुद्धा चालत नाही. आणि ज्यांना मद्यपानाची सवय असेल, अति मद्यपान तर टाळलंच पाहिजे. पण जर बंद करता आली तर दारू पासून दूर राहिलेलं अतिशय चांगलं आहे. हे सगळं टाळलं पाहिजे. म्हणजे हे जे नियम आपण सांगत आहोत, हे जे जे टाळायचंय ते टाळलं पाहिजे, जे जे करायचंय ते केलं पाहिजे. मग आपण करा म्हणून जे सांगत असतो ते बाकीच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून आज या ज्या आपण 20 गोष्टी सांगितल्या की या 20 गोष्टी टाळल्या पाहिजेत.
म्हणजे सांधेदुखी चांगल्या प्रकारे बरी व्हायला मदत होते. नाहीतर आपण चांगल्या काही गोष्टी करू लागलो आणि ह्या वाईट पण त्याच्यामध्ये करू लागलो तर काय होतं, त्या चांगल्या गोष्टी लगेच तिथे न्यूट्रल होऊन जाते. मग त्यांचा जो फायदा मिळायचा तो मिळणार नाही. जसं आपण म्हणतो की एखाद्या माणसाकडे चांगले गुण आहेत पण त्यापेक्षा जर वाईट गुण जास्त झाले तर ते चांगले खाली दबून जातात. तसं नाही व्हायला पाहिजे की आपण ज्या चांगल्या गोष्टी करत आहोत त्यांची प्रभाव हा चांगला राहायला पाहिजे. याकरता या वाईट 20 गोष्टी ज्या आहेत आपण सांगितलेल्या त्या टाळल्या पाहिजे. तर या 20 गोष्टी टाळूया आणि आपले सांधे चांगल्या प्रकारे मजबूत ठेवूया, सांध्यांचं आरोग्य सांभाळूया. संधिवात किंवा सांधेदुखी, जॉईंट पेन हा जो त्रास असेल, असह्य होणारा त्रास सुद्धा हळूहळू कमी कमी होत 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 तो नाहीसा होऊ शकतो. बऱ्याच वेळेला नाहीसा नाही झाला तर कंट्रोल तरी चांगल्या प्रकारे झाला. तुमच्या दैनंदिनी रुटीन हालचाली सगळ्या चांगल्या प्रकारे चालू लागल्या, तुमचं जगणं सुसह्य झालं, तरी या व्हिडिओचा सार्थक झाल्यासारखं मला वाटेल. म्हणून हे सगळे नियम पाळूया, टाळायच्या त्या गोष्टी टाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच ना. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून